दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर कारमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जखमी, एक संशयित ताब्यात, एनआयए कडून तपास सुरू. दिल्ली स्फोटांबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती. घटनास्थळी छर्रे, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळल्या नाहीत, तर स्फोट झालेल्या गाडीचे पार्ट्स ताब्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर. स्फोटानंतरही मोदींकडून नियोजित दौरा कायम. राजाच्या 70व्या वाढदिवसासाठी मोदी भूतानला. दिल्ली स्फोटानंतर सरकार ऍक्शन मोडमध्ये. पंतप्रधान मोदींची अमित शहांसोबत चर्चा. शहांनी घटनास्थळाची पाहणी तर गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक. स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचा मार्ग उघड. दिल्ली, हरियाणा, बदरपूर सीमेवरून कारची दिल्लीत एंट्री. कारमध्ये बसलेल्या संशयिताचा फोटो यंत्रणेच्या ताब्यात. दिल्ली स्फोट प्रकरणात 2 संशयितांची नावं समोर. स्फोटांसाठी वापरलेली कार तारिकच्या नावाने तर मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट. सीएसएमटी स्थानकासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ. नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी. वर्षा बंगल्यावर आज जिल्हानिहाय निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक. हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल देसाई उपस्थित राहणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं आज मतदान. 11 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. 14 नोव्हेंबरला मतमोजणी. हेडलाइन्स ब्रॉट